आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं आपल्या आयुर्वेद शास्त्रात सांगितलं आहे. प्रत्येक आजाराचं मूळ आपल्या पचनशक्तीमध्ये आहे. अग्नी म्हणजे जठरातील पाचक अग्नी हा नीट काम करत असेल तर शरीर निरोगी राहतं आणि जर हा अग्नी बिघडला तर पित्त, कफ, वात असे तिन्ही दोष असंतुलित होतात. आज आपण खास करून पित्तदोष समजून घेऊ आणि कायम स्वरूपात बरे करणारे घरगुती उपाय शिकूया. पित्तदोष काय आहे? पित्त असंतुलनामुळे शरीरात निर्माण होणारे त्रास, सतत आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी, छातीत जळजळ, डोकेदुखी, डोळे लाल होणे, त्वचेवर पुरळ किंवा मुरुमे, चिडचिडेपणा, झोप न लागणे. पित्त वाढण्यामागची मुख्य कारणे: उष्ण व कोरडी पदार्थ खाणे म्हणजे मसालेदार जेवण, जास्त आमसूल, लिंबू, मिरची, तरकट व झटपट पदार्थांचे सेवन, अतिउपवास किंवा अति खाणे, रात्रभर जागरण, ताणतणाव. अभ्यासपूर्ण माहिती. पित्त का होतं? आयुर्वेदानुसार पित्त हे अग्नी व जलतत्वाचं मिश्रण आहे जे शरीरातील पचन, दृष्टी, बुद्धी आणि रंग यासाठी जबाबदार आहे. जेव्हा पित्त वाढतं तेव्हा जठराग्नी तीव्र होतो आणि त्यामुळे ॲसिडिटी, अल्सर, त्वचारोग, केस अताली पांढरे होणे असे त्रास होतात. वैद्यकीय दृष्टिकोनातून हे जास्त गॅस्ट्रिक आम्ल निर्मिती आणि डायजेस्टिव्ह इम्बॅलन्स यामुळे होतं. घरगुती रामबाण उपाय. धने पाणी. रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यात 1 चमचा धणे भिजवून ठेवा. सकाळी गाळून ते पाणी पिणे पित्तदोष शांत होतो, छातीतली जळजळ कमी होते. गवती चहा. गवती चहा म्हणजे लेमन ग्रास आणि पुदिना टाकून बनवलेला चहा पिण्याने थंडावा मिळतो. तूप सेवन. गरम दुधात 1 चमचा साजूक तूप घालून झोपताना घेणे हे पित्त नियंत्रित करते. आवळा रस. सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा आवळा रस घ्यावा. आवळा थंड व पाचन सुधारक आहे. ज्येष्ठमध चूर्ण. ज्येष्ठमधाचे अर्धा चमचा चूर्ण मधाबरोबर घ्यावे, ॲसिडिटी कमी होते. भोजन नियम. मसालेदार, आंबट, तेलकट पदार्थ टाळावेत. गव्हाचे रोटी, मूग डाळ, दूध, तूप, भात यांना प्राधान्य द्यावे. दुधी भोपळा, कोथिंबीर, काकडी, दोडका, गवार अशा भाज्या खाव्यात. आहार नियम. काय खावे? गोड, तुपकट, थंड पदार्थ जसे दूध, खरबूज, दुधी, काकडी, गहू, तूप. काय टाळावे? आंबट दही, लोणचं, लसूण, कांदा, तिखट मसाले, तळलेले पदार्थ. नियमित वेळेवर आहार घ्यावा. उपाशी राहणे अथवा दीर्घकाळ उपवास करणे टाळावे. सकाळी लवकर उठावे, प्राणायाम करावा, जास्त ताण घ्यायचा नाही. विशेष संदर्भ. खात्रीशीर वैद्यकीय सल्ला. सदर घरगुती उपाय उपयुक्त असले तरी जुना किंवा तीव्र पित्ताचा त्रास असेल तर अनुभवी वैद्याचा प्रत्यक्ष सल्ला घेणे आवश्यक आहे. पित्त व ॲसिडिटीच्या खात्रीशीर उपचारांसाठी संपर्क साधा. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिरसमोर, मेन रोड, पट्टण कोडोली, कोल्हापूर. मोबाईल: 7058 555 8717. आज आपण जुना पित्ताचा त्रास कायमचा बरा करण्याचे रामबाण उपाय, आहार नियम आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन जाणून घेतले. पोट निरोगी राहिलं तरच मन शांत राहतं आणि मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. आपणास ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपला पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणा आहे. आयुर्वेद हा केवळ उपचार पद्धती नाही तर जीवनशैली आहे. आयुर्वेदानुसार जगल्यास शरीराला विकार होतच नाहीत. निरोगी रहा, आनंदी रहा आणि आपला पित्ताचा त्रास कायमचा दूर करा.